आणि आताची एक महत्त्वाची बातमी, सैफवरची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सैफला ऑपरेशन थिएटर मधून बाहेर काढण्यात आलेला आहे। सैफवरची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य। विशाल, सैफवरची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे, नेमकी कुठे शस्त्रक्रिया झालेली आहे आणि सध्याचे काय त्याच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स आहेत? आत्ताचीच ही ताजी माहिती मिळते आहे की अवघ्या काही क्षणांपूर्वी सैफची जी टीम आहे ती टीम आत्ता या ठिकाणी लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आली असता त्यांना माहिती विचारली आपण, तेव्हा त्यांनी अशी माहिती दिली की आत्ता काही वेळापूर्वी जी आहे ती सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया आहे जी पार पडलेली आहे। सकाळपासून ही याच्यावरती उपचार सुरू होते, त्यानंतर डॉक्टरांनी इथे तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज व्यक्त केली होती आणि त्याप्रमाणे सकाळपासूनच त्याच्यावरती शस्त्रक्रिया झाली आणि अवघ्या एक 15 ते 20 मिनिटांपूर्वी शस्त्रक्रिया पार पडलेली आहे आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बाहेर आणलेलं आहे। आणि जेव्हा आम्ही विचारलं की प्रकृती कशी त्यांची आहे तेव्हा सांगण्यात आलेलं आहे त्यांच्या टीमकडनं की प्रकृती अत्यंत स्थिर आहे। आणि डॉक्टरांचं म्हणणं काय आहे तर डॉक्टरांनी हसून त्यांना उत्तर दिलेलं आहे, एकदम चांगली प्रकृती आहे, त्यामुळे डॉक्टरांच्या चेहऱ्यावरती हसू होतं, त्यामुळे निश्चितच सगळी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे अशी माहिती जी आहे ती सैफच्या टीमकडनं देण्यात आलेली आहे। आणि आत्ता जी मी लीलावती रुग्णालयाच्या बाहेर उभा आहे आणि अवघ्या एक अर्धा ते पाऊण तासापूर्वी सारा अली खान आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा जे आहे ते त्यांची प्रकृती बघायला गेले होते आणि त्यानंतर अशी माहिती मिळाली की त्यांचं ऑपरेशन जे आहे ते पार पडलेलं आहे। आत्ता सध्याची माहिती अशी आहे की सैफ अली खान यांच्यावरती शस्त्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे, सुरळीत पार पडलेली आहे आणि प्रकृती अत्यंत स्थिर आहे। काही क्षणातच लीलावती हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत ते मेडिकल बुलेटिन जारी करणार आहेत आणि माध्यमांना बहुतेक ते याबद्दल माहिती देण्याची शक्यता आहे। अगदी सध्या आणखीन ज्या बाकीच्या जखमा आहेत त्या संदर्भातले काय अपडेट्स मिळत आहेत? जसं आपण म्हणालो की काही क्षणापूर्वीच शस्त्रक्रिया पार पडलेली आहे, त्यामुळे आत्ता यापुढे त्यांच्यावरती कसे उपचार करण्यात येतील, किती दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येतील याबद्दलची जी पुढची माहिती आहे ती अवघ्या काही क्षणातच बहुतेक जे मेडिकल बुलेटिन आहे ते रुग्णालयातून जारी करण्यात येईल आणि स्वतः डॉक्टर जे आहेत ते या ठिकाणी माहिती देतील अशी सैफ अली खान यांच्या टीमकडनं आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर लीलावती रुग्णालयाचा हा पूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि आत्ता त्यांच्याजवळ सारा अली खान आणि तिचा भाऊ हे दोघंच जण कुटुंबातले सदस्य इथे उपस्थित आहेत अशा प्रकारची माहिती सैफच्या टीमकडनं आपल्याला देण्यात आलेली आहे। आता जे पुढील लक्ष लागलेलं आहे ते मेडिकल बुलेटिन नेमकं काय प्रसिद्ध करण्यात येतं त्यावरती लक्ष लागलेलं आहे आणि अवघ्या थोड्या वेळातच जे आहेत मेडिकल बुलेटिन एक 12 ते 12:30च्या सुमारास मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती सैफच्या टीमकडनं देण्यात आलेली आहे। आणि बहुतेक ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना बाहेर आणण्यात आलेलं आहे आणि आता थोड्याच वेळातच डॉक्टर जे आहेत ते स्वतः माध्यमांशी येऊन बोलतील अशी शक्यता जी आहे या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे। अगदी धन्यवाद विशाल आपण दिलेल्या माहितीसाठी।